महायुतीमध्ये आपण जसं चाळीसगावमध्ये आणि पाचोऱ्यामध्ये वाद चाललाय, तसंच जळगाव ग्रामीणमध्ये देखील राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याला, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बड्या नेत्याला भाजपमध्ये प्रवेश देण्याची चर्चा चाललेली आहे. नाही नाही, भाजपमध्ये प्रवेश देण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाहीये, पण जर ते आमच्या विरुद्ध लढलेले आहेत, आपल्या भाजप शिवसेना युतीच्या विरुद्ध लढलेले आहेत, त्यांना प्रवेश देण्याचा काही संबंधच येत नाही. आणि देत असाल तर मग बघू पुढे, आमच्याकडे पण प्रवेश करणारे भरपूर आहेत. आपल्याला शह देण्यासाठी हा प्रवेश घेतला जातो. अहो, कोणी कोणाला शह देत नाही. आपलं मतदारसंघावर आपली पकड असली पाहिजे. आपण मतदारसंघात काम करणारे लोक, आपण सिजनेबल नाही आहेत. हे पक्षांतर करणारे लोक यांचा कार्यक्रम वाजलेला असतो म्हणून पक्षांतर करतात. न चालणारे लोक पुन्हा दुसऱ्या पक्षांमध्ये का जातात? तर तिथे जाऊन आपली प्रतिमा दुरुस्त करावी, आपण मोठं व्हावं, आपले काळे धंदे दाबले जावे, आपले भ्रष्टाचार दाबले जावे, याच्याकरता हे लोक प्रयत्न करत असतात. जळगाव जिल्ह्यात शिंदे सेनेची ताकद वाढल्यामुळे कुठेतरी हा भाजपचा आता प्लॅन दिसतो आहे. आपल्या हे बघा, प्रत्येकाला आपल्या पक्षाचा वाढ करण्याचा अधिकार आहे. भाजप त्याचा प्रयत्न करताय, आम्ही आमचा प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये काय चूक आहे? आपल्याकडे प्रवेश करणाऱ्यांची यादी तयार आहे. निश्चित की राष्ट्रवादीचा बडा नेता हा भाजपकडे वळणार आहे. त्यात आपलं आणि संजय पवारांचं नाव आघाडीवर दिसत आहे. यावर सध्या राजकीय चर्चा रंगलेली आहे, काय सांगा? या बाबतीमध्ये कोणीतरी रुमर उठवलेले आहे, अपप्रचार चाललेला आहे. आमच्या पक्षामध्ये असा कुठल्याही प्रकारची काही चळवळ किंवा बाब सुरू आहे अशातला काही भाग नाही आहे. 2-3 दिवसापूर्वी मला अजय पाटील लोकमतचे त्यांनी पण विचारलं होतं. मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की कुठल्याही पक्षामध्ये जाण्याचा अजिबात संबंध नाही. मी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षामध्ये आहे. कायमस्वरूपी या पक्षामध्ये आम्ही काम करणार आहोत. पक्ष मजबूतीचं काम, पक्ष वाढवण्याचं काम आमचं सातत्यानं चाललेलं आहे. आणि त्यामुळे ह्या तुम्ही जे काही मला विचारलं त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. तरी सुद्धा त्यांनी दुसऱ्या दिवशी ती बातमी दिली. परंतु मी आपल्याला या ठिकाणी परत खुलासा करतो की आमच्या पक्षातला म्हणजे मग जिल्हाध्यक्ष संजय भाऊसाहेब असतील, मी असेल आणि कोणीही असेल, आमच्या संदर्भात जर कोणी चर्चा करत असेल तर तो विषय अजिबात नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या गटामध्येच काम करणार आहोत, काम करू आणि पक्ष वाढवण्याचं काम सातत्यानं चालू राहील. यावरच या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटलांनी टोला लावलेला आहे, नाव न घेता आपल्यावर, की या ठिकाणी जे महायुतीच्या विरोधात लढलेले आहे त्यांना पक्षात प्रवेश देणं कुठेतरी उचित नाही आहे, जे सिजनेबल असतात, असा टोला त्यांनी लावला आहे. साहेब, ते पक्षाचे, ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी अगोदर माहिती घ्यायला पाहिजे होती की ही बाब खरी आहे का, गुलाबराव देवकर खरोखर दुसऱ्या पक्षामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत का, या संदर्भातली माहिती अगोदर घेतली पाहिजे होती आणि मग पुढचे स्टेटमेंट करायला पाहिजे होते.